जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. तुमच्यासोबतही असं कधी घडलंय का? ज्याच्यावरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तुम्हाला फसवलं. त्याच व्यक्तीने तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं. ज्या व्यक्तीला आपण खूप जवळचा समजत होतो तोच व्यक्ती आपल्यावरती दरोडा टाकणारा निघाला. असं तुमच्यासोबत कधी घडलंय का? कारण अनेक भक्तांच्या अशा कमेंट्स आल्या होत्या की ज्याच्यावरती आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच आमचे पैसे बुडवले, त्यांनीच आम्हाला धोका दिला. असे अनेक केसेस घडत आहेत. अशा अनेक लोकांच्या बाबतीमध्ये घडत आहे की ज्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, ज्याच्या मदतीसाठी आपण अर्ध्या रात्री धावून जातो, शेवटी तोच आपला दुश्मन बनतो. अशा या घटनांमध्ये आपलाही काही दोष असतोच, कारण आपण त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवतो, एवढं सर्व काही करतो, परंतु आपण त्याची थोडीशी चौकशी अगोदर करायला हवी होती. आपण विचार न करता कोणालाही कितीही पैसे देतो, परंतु ते पैसे परत मागताना आपल्यालाच लाज वाटत असते. म्हणून अशा काही गोष्टी जीवनामध्ये टाळाव्यात. त्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे की जीवनामध्ये जेव्हा केव्हाही तुम्हाला अशा वाईट गोष्टींच्या वेळी येतील तेव्हा जास्त हायपर होऊ नका, जास्त ताणतणाव घेऊ नका. तुमच्यासोबतही असं घडलं तरी थोडे शांत व्हा, चिंता करू नका, कुठलंही टेन्शन घेऊ नका, कारण चिंता केल्याने, टेन्शन घेतल्याने तुमचा तोटा होणार आहे. यावेळेस असं हायपर होऊ नका किंवा जास्त टेन्शन घेऊ नका. जेव्हा केव्हाही तुमच्यावरती अशी वेळ येईल तेव्हा शांत राहून शांतपणे विचार करा आणि ज्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत त्या गोष्टीवरती फोकस करा. जरी कोणी जवळचा माणूस तुमच्यासोबत वाईट झाला तरी त्याचा जास्त विचार करू नका. तुम्ही कोणाला पैसे दिले असेल, ते पैसे परत मिळत नसतील तर त्यावरती काहीतरी उपाययोजना शोधा, ना की त्याच्यासोबत दुश्मनी करा. कारण दुश्मनी केल्याने तुमचे पैसे परत मिळणार नाही, परंतु त्याच्यासोबत गोड राहिल्याने, काहीतरी उपाययोजना केल्याने पैसे परत मिळण्याचे चान्सेस आहेत. स्वामी तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. स्वामींना तुमचं प्रत्येक संकट माहीत आहे, ते त्यावरती तुम्हाला नक्की उपाय सांगणार आहेत. परंतु आपली ही जबाबदारी आहे की आपण शांत राहू. कुठल्याही गोष्टीमध्ये शांत राहिलं की त्यावरती सोल्युशन निघतं. परंतु जर आपण शांत राहिलो नाही, आपण नेहमी असा रागामध्ये विचार करत राहिलो तर काहीतरी चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत जातात आणि त्यानंतर आपल्याला हार पत्करावी लागते. तुम्हाला जीवनामध्ये जिंकायचं असेल, प्रत्येक संकटावरती मात करायची असेल तर स्वामी म्हणतात, हे माझ्या बाळा, जेव्हा केव्हाही तुझ्यावरती संकट येईल तेव्हा जास्त चिंता करू नकोस. मी ते तुझं संकट लवकरच घालवेल. तुझ्या सोबत अशा काही गोष्टी घडतील की ज्या गोष्टी तुला त्या संकटातून बाहेर काढतील. मी माझे देवदूत तुझं रक्षण करण्यासाठी पाठवत आहे. ज्या गोष्टींसाठी तू प्रयत्न करतो आहेस ती गोष्टसुद्धा तुला नक्की मिळेल. फक्त विश्वास ठेव. जेवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे, मला देखील माहीत आहे की तू जीवनामध्ये यशस्वी होणार आहेस. हे बाळा, तू माझी एवढी सेवा करतो आहेस तर या सेवेचं फळ मी तुला एक दिवस नक्की देणार आहे. ज्या गोष्टीची तुला अपेक्षा आहे ती गोष्ट मी तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. हे बाळा, चिंता करत रडत बसू नकोस. तुझं ध्येय तुझ्यापासून थोडंसं दूर आहे. प्रयत्न सुरू ठेव, कारण जेव्हा तू हार मानशील तेव्हा तुझ्या जवळचे लोक तुझ्यावरती हसतील. म्हणून हार मानू नकोस. जेव्हा केव्हाही तुला असं वाटेल की तू हरलास, तुझ्यासोबत कोणीच नाही, तेव्हा मी तुझ्यासोबत असेल. जरी तुझ्या जवळच्याच लोकांनी तुला फसवलं, तुझा विश्वासघात केला, तुझ्या पाठीत खंजीर खुपसलं, तरी घाबरू नकोस. त्यांनाही एक दिवस तुझ्या जवळ यावंच लागणार आहे. कारण जरी आज त्यांनी तुला फसवलं तर त्यांना देखील उद्या फसवणारं कोणीतरी असणारच आहे. त्यांनाही त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच आहे. हे बाळा, जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तू हार मानू नकोस. परिस्थिती कुठली असू दे, जेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असेल तेव्हा तुला घाबरण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा तुझ्यावरती असं वाईट संकट येईल तेव्हा मी माझे देवदूत तुझ्यापर्यंत नक्की पाठवेल.
माझ्या बाळा, तुला असं वाटत असेल की माझं तुझ्यावरती लक्ष नाही, परंतु माझं पूर्ण लक्ष तुझ्यावरतीच आहे. माझ्यापासून तुझं कुठलंच संकट लपू शकत नाही. तुझ्या संकटांना सांग की माझे स्वामी किती मोठे आहेत. संकटे पळून जातील, परंतु तुझ्या मनातील असणारे नकारात्मक विचार तुला त्या संकटांमध्ये गुरफटत आहेत. तुझं संकट तुला मोठं वाटत आहे, परंतु ते तेवढं मोठं नाही आहे. तू फक्त एकदा त्या संकटाकडे बघ तरी. ते संकट खूप छोटं आहे. ते सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. तुझ्या ज्या गोष्टी अडल्या आहेत त्या गोष्टीसुद्धा मी सोडवणार आहेत. तुझ्या पाठीमागे असलेली वाईट शक्ती आता मी दूर करणार आहे. तू जेव्हा जेव्हा माझं नाव घेशील तेव्हा तेव्हा तुझ्या मनात सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल आणि हा सकारात्मक विचारांचा प्रभाव तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडेल, ज्या दरवाजांमागे तुझं चांगलं भविष्य असणार आहे. जेव्हा जेव्हा तुला लोक त्रास देतील तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि तुझ्या ध्येयावरती लक्ष केंद्रित कर. हे सर्व मी तुला यासाठी सांगतो आहे की तू माझा लाडका भक्त आहेस, तू माझी भक्ती करतो आहेस आणि म्हणून मी तुझ्यापर्यंत एवढा चांगला संदेश पोहोचवला आहे. स्वामींचं हे सांगणं प्रत्येकासाठीच आहे. प्रत्येकाने हे सांगणं स्वतःच्या मनावरती कोरून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज लागेल तेव्हा स्वामी तुमच्या मदतीसाठी नक्की अवेलेबल असतील. तुम्ही जीवनाच्या कुठल्याही मोठ्या संकटामध्ये फसला असाल तरी तुम्हाला एकच सांगतो की जरी तुमच्या जवळचा कोणीच माणूस तुमच्या सोबत नसेल तरी स्वामी तुमच्या सोबत आहे, हे कधीच विसरू नका. आपण विसरून जातो की माझ्यासोबत कोणीच नाही, हे सगळं आपण विसरून जातो आणि आपण स्वतःला फक्त एकटं समजतो. त्यामुळे संकट आणखी मोठं वाटायला लागतं. जेव्हा दोन मित्र सोबत कुठेतरी जात असतात तेव्हा ते बिनधास्तपणे जात असतात. मग ती रात्र असू द्या किंवा संध्याकाळ असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची वाईट परिस्थिती असू द्या, त्यातून जेव्हा ते मित्र जात असतात तेव्हा त्यांना एकमेकांची साथ असते, म्हणून त्यांना ती परिस्थिती जास्त खराब वाटत नाही. परंतु त्यात जेव्हा एकटा व्यक्ती असतो, मग तो रात्रीचा कुठेतरी जात असू द्या किंवा कुठल्याही संकटातून जात असू द्या, तेव्हा त्याला असं एकटं वाटतं. त्याला असं वाटतं की मी एकटा आहे, आज मला काही झालं तर मला सोडवण्यासाठी कोणीच नाही, म्हणून त्याला ते संकट मोठं वाटत असतं. परंतु सोबत जेव्हा कोणीतरी असतं तेव्हा त्याला ते संकट छोटं वाटत असतं. असंच जेव्हा संकटात असाल तेव्हा स्वतःसोबत स्वामी आहेत हे स्वतःला नेहमी सांगत राहा. तुम्हाला तुमचं संकट खूप छोटं वाटेल. हे खरं आहे आणि हे सत्य आहे. याचा अनुभव तुम्हाला एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही असा विचार कराल. आजचा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.